नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 202. 20 जुलै. बोले तैसा चाले. समाजात फार दुर्मिळतेने आढळणारी ही गोष्ट आहे. कारण माणूस चार चौघात बोलतो एक, पण वागताना प्रत्यक्ष वेगळाच वागत असतो आणि त्याची त्याला किंचितही फिकीर नसते, खंत नसते, ते लक्षातही नसतं. एकदा एका महाभागाने बोलला एक आणि त्याप्रमाणे मी विचारलं, अरे काय हे तुम्ही असं म्हणलं आणि असं का करत नाही? कधी म्हणलं? असं अमुक अमुक वेळेस. ते होय, ते काय मी ती बसली बैठक रंगवली. मी ते आश्चर्यचकितच झाले. अरे त्याच्यासाठी एवढं खोटं बोलायचं ना, आपल्या जिभेला का आपण स्पर्श करायचा असत्याचा? गमतीत म्हणजे काय लोकांची बैठक असेल आपण सांगू शकत नाही, पण अशा वृत्तीला म्हणायचं काय? आणि म्हणूनच संत आग्रह धरतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आता श्रीजींचेच उदाहरण मी पुन्हा घेते, कारण साधनेची विलक्षण प्रभा चेहऱ्यावर फाकलेली असे. पाहणाऱ्याला नुसत्या दर्शनानेच खूप समाधान मिळेल, शांती मिळेल. आणि अशा वेळी इच्छा असो वा नसो, समाज आपोआप त्यांच्या पाठीमागे जातच असतो. श्रीजी फक्त एकदा बोलले, मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करेन, पण त्यांचा आयुष्याचा क्षण आणि क्षण त्यांनी त्यासाठी वेचला. त्यासाठी स्वतः उठून कुठंच प्रचाराला गेले नाही, पण जे प्रचारक आहेत, ज्यांच्यात क्षमता आहे, हे बरोबर हेरून हजारो मैलांवरनं त्यांना आपल्या ठिकाणी आणलं आणि त्यांच्याकडनं काहीही माहिती नसताना, ज्ञात नसताना पूर्ण संस्कार करून त्यांना प्रचारक म्हणून धाडलं. असंच हे उत्तम उदाहरण म्हणजे भोपाळचे माधवराव पोद्दार साहेब. ते उद्योगाला म्हणून महाराष्ट्रात आले होते. बाबूराव पारख्यांचा त्यांचा व्यावहारिक काहीतरी व्यावसायिक संबंध होता. त्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही अक्कलकोटला तीर्थदर्शनाला गेलात तर अमुक अमुक ठिकाणी जा, गुरु मंदिरला, आणि बघा, घ्या दर्शन. आणि ते तिथं आले आणि ते स्त्रींच्या प्रभावाने इतके भारावले गेले की तिथलेच झाले. आजच्या काळात एखादा माणूस तंतोतंत बोलल्यासारखा वागू शकतो हे श्रीजींना भेटेपर्यंत त्यांना अजिबात म्हणजे माहितीच नव्हतं, विश्वासच नव्हता. ही अतिशय अवघड गोष्ट आहे. हे बघून ते अचंबित झाले आणि त्यामुळे जास्तच श्रींकडे ओढले गेले. ते त्यांच्या चरणी नतमस्तक झाले आणि हळूहळू श्रीमय होत गेले. श्रीजींची लीला अशी अद्भुत आहे की हे उद्योगी असणारे पोद्दार साहेब साधक होत, भक्त होत, भक्तामध्ये कधी परिणत झाले हे त्यांनाच कळलं नाही. पोद्दार साहेबांना साधनेत थोडी जरी शंका आली तरी मनापासून शंका निवारण करायचे म्हणून ते लगेच भोपाळून अक्कलकोट गाठायचे आणि अशा सारख्या फेऱ्या चालू असायच्या. एक वेगळाच आनंद मिळत होता. वास्तविक त्यासाठी त्यांची पाटी पूर्ण कोरी होती. पारंपरिक सनातनी म्हणावं असे थोडेसुद्धा संस्कार त्यांच्यावर नव्हते आणि आपोआपच त्यामुळे प्रेमाचे, आपुलकीचे धागे असे काही गुंफले गेले की सर्व ह्या गोष्टी दूर पळाल्या. विलक्षण समृद्ध असे अनुभव त्यांचे आहेत. ते त्यांना येत गेले आणि त्यामुळे श्रींच्यावरची त्यांची श्रद्धा झपाट्याने वाढत गेली. आपल्या या भक्ताची श्रद्धा, भक्ती, प्रगती पाहून श्रीजीसुद्धा मनोमन सुखावत होते, आनंदी होत होते. श्रीजींनी त्यांना महानुभाव म्हणजे त्यांनी जे घेतलेले अनुभव आहेत हे महान आहेत म्हणून त्यांना ती पदवी दिली, महानुभाव ही उपाधी दिली. सत्यधर्म प्रचारास योग्य अशी अनेक पुस्तके त्यांना लिहायला सांगितली, त्यांना प्रेरणा दिली आणि त्याप्रमाणे त्यांनी उत्तम पुस्तकं लिहिली. आणि त्याचबरोबर त्यांनी लगेच त्यांना प्रचाराची पण आज्ञा दिली. तो प्रचार पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असा संपूर्ण भारत पादाक्रांत करत पोद्दार साहेबांनी यशस्वी दौरा करून फत्ते केला. ही हकीकत मी साधारण 1960-1970 सालची सांगते. त्या दशकातली जागोजागी त्यांनी जिथं जाईल तिथं पेपरला बातम्या द्यायच्या, उदंड लेख लिहायचे, व्याख्याने द्यायची आणि तिथला सगळा परिसर ढवळून काढायचा. आणि असा त्यांनी चंगच बांधला होता आणि ते जागोजागी अग्निहोत्री लोक तयार करत गेले आणि श्रीकृपेने श्रीजींना सोबत घेऊनच आपला हा सगळा प्रवास चालू आहे ही मनोमन खात्री असतानासुद्धा ते प्रत्येक 4-8 दिवसाला सगळा वृत्तांत अक्कलकोटला लेखी पत्र लिहून कळवत होते. जणू सत्यधर्माची पुनःस्थापना करत, विजय पताका सर्वत्र फडकवत त्याची एक नोंद अक्कलकोट शिवपुरीला करत होते. महानुभाव पोद्दार साहेब हे असे 4ही दिशांना जाऊन संपूर्ण गमन करून ज्यावेळेस परत फिरले
काम फत्ते करून परत आले, त्यावेळेस श्रीजींना खूप आनंद झाला. ते येणाऱ्या प्रत्येक नवीन आपल्या भक्ताला पाहिलं का महानुभाव पोद्दार आलेत, ते सगळीकडं प्रचार करून आले, भारतभर भ्रमण करून प्रचार करून आले. कौतुकाने तोंडभर स्तुती करत सगळ्यांना सांगत होते, त्यांचे खूप कौतुक करत त्यांना शुभाशीर्वाद देत होते. धन्य समर्पण आणि धन्य विश्वविजयी पंचसाधन मार्ग. नमस्कार.